सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्करसाठी आली मोठी आनंदाची बातमी। राज्य सरकारकडून चक्क GR निर्गमित। 5 जून मोठी खुशखबर। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल ला क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय। महिला व बालविकासी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदामध्ये महिला व बालकल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे। महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10% निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून या आधीचे शासन निर्णय, पूरक पत्रे व शुद्धीपत्रके याद्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना वस्तू व खरेदीच्या योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागामार्फत घेतला आहे। गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण, मुलींना स्वयंसाक्षरतेसाठी व त्यांच्या शारीरिक विकासासाठी सक्षमी प्रशिक्षण, महिलांसाठी समुपदेश केंद्र इयत्ता 7वी ते 12वी पास, मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब योजने कायदेविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत, भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे। पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींना सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबीचा समावेश आहे। तर गट ब च्या योजना वस्तू खरेदीच्या योजना यामध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरवणे, कुपोषित मुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार, दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5वी ते 12वी पर्यंतच्या शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल पुरवणे या बाबीचा समावेश आहे। या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेल्या अंदाजे ₹2000 इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्र सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांना उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% निधीतून करण्यात यावा असे शासन निर्णय नमूद केले आहे। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।